उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। लवकरच घटस्थापनेला म्हणजेच आपल्या सर्वांच्या शारदीय नवरात्र ज्याला अतिशय महत्त्व आहे या नवरात्राला सुरू होत आहे। तर 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवसापासून नवरात्राला सुरुवात होत आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे भगवती मातेची आई जगदंबेची अतिशय उच्च कोटीची आई साहेबांची सेवा, त्या सेवांमध्ये मंगल कलश आहे, अखंड दिवा आहे, त्याचबरोबर घटस्थापना आहे, काही सेवा आहेत, कुंकुमार्चना आहेत, भरपूर काही अशा सेवा आहेत, कन्यापूजन आहे, तिची ओटी आहे। तर ह्या सगळ्या सेवांमध्ये एक महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। दुर्गा सप्तशती पाठ आपण घरच्या घरी कसा करायचा आहे हे सांगणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। कारण आपल्या घरात जेव्हा आपण नवचंडी विधी कसा करायचा, त्याच्यासाठी किती पाठ वाचायचे याबद्दलची पण माहिती सांगणार आहे। बऱ्याच महिला ह्या गरोदर असतात, ज्या बाळंतीण असतात, ज्यांना मासिक धर्म आहे, अशांनी काय करायचं आहे याबद्दलची पण माहिती देणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। तर अर्थातच लवकरच आता नवरात्राला सुरुवात होत आहे आणि आई साहेबांची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। दुर्गा सप्तशती पाठ ज्या ज्या घरात वाचला जातो त्या त्या घरात म्हणजे आपल्या कुलदेवीची ही खूप अखंड कृपा प्राप्त करून देणारी सेवा आहे। तर आपण जेव्हा कुलदेवतेची ही सेवा करतो, दुर्गा सप्तशती पाठ कोणी वाचायचं आहे, तर अगदी लहानांपासून ज्यांना वाचता येतं तर मोठ्यांपर्यंत अशांनी, त्यामध्ये विधवा, सौभाग्यवती, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी ज्यांना वाचता येतं त्यांनी सगळ्यांनी करायचे आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पाळायचं आहे ते आपल्याला मासिक धर्म, सुतक, विटाळ यामध्ये सेवा करता येणार नाही। पण बऱ्याच ताई अशा असतात की आपल्याला ना सेवा करायची आहे आणि असं होतं ना की ताई आम्हाला सेवा करायची आहे, मग आम्ही सेवा करायची पण आम्हाला दुर्गा सप्तशती पाठ हे आपण नवरात्रामध्ये खरं तर संख्येने करायचे असतात, पण जर सेवा करायची आहे आणि इच्छा असून सुद्धा जर तुम्हाला समसंख्येमध्ये होत नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे। तर बघा, सुरुवातीला आपण दुर्गा सप्तशती पाठ ह्या 9 दिवसांमध्ये कमीत कमी एक तरी ग्रंथाचं पारायण करायचं आहे। कारण कमीत कमी एक तरी, आणि तुम्ही जास्तीत जास्त मग नवचंडीच्या सेवेचं फळ मिळण्यासाठी तुम्ही 14 पाठ करू शकता, तुम्ही 28 पाठ करू शकता, तुम्ही 51 पाठ करू शकता, तुमच्या इच्छेनुसार कितीही पाठ करू शकता। पण खरं तर 14 पाठ केल्याने आपल्या घरात जी काही नवचंडी विधी वास्तुशांतीच्या वेळेस सांगितला जातो ना, त्यामुळे ह्या सेवेचा आपल्याला खूप म्हणजे उपयोगी पडतं की नवचंडी विधी करण्यासाठी 14 पाठ हे दुर्गा सप्तशतीचे करायचे असतात। मग हे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करायचे आहे, तर त्या 14 पाठासाठी कशी सुरुवात करायची, कसं करायचं, ते काय करायचं आहे, त्याचे नियम काय आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। राहिलं ज्यांना काहीच सेवा करता येणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ज्यांना सेवा करता येणार नाही सगळ्यांकडे सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना नवरात्रीमध्ये असा ग्रंथ घेऊन यायचा आहे जो आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळणार आहे त्यामध्ये, आणि असेलही तुमच्याकडे तर आपल्याला असा ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे। त्यात आपल्याला पाठ करताना आता दुर्गा सप्तशती पाठ सुरुवातीला आपल्याला कसा करायचा आहे मी याची माहिती देते, मग कोणाला वेळ मिळणार नाही त्यानंतर ते सांगते। तर दुर्गा सप्तशती पाठाचं पहिलं हे मंत्र आहे, नमो देवी महादेवे शिवाय सतत नमः, नमः प्रकृती भद्राय नियत प्रणता स्मता। तर हे वाचून झाल्यानंतर येतं ते स्वामीस्तवन। स्वामीस्तवन म्हणजे स्वामींसाठी केलेली स्तुती आहे। तर हे स्वामीस्तवन वाचायचं आहे, हात जोडून म्हणायचं आहे। जेव्हा आपण पाठ करतो पाठाच्या वेळेस काही नियम असतात की आपण जेव्हा पाठ वाचणार आहोत तर ते पूर्वेकडे उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे। ग्रंथ हातात घेऊन वाचू नये, त्यासाठी पाठच असावा। ग्रंथाचं स्टँड असलं तरी चालेल, आणि आपण ग्रंथावर छानपैकी एक पीस असतो नवीन कोरा, तो खराब झालेला नसतो, तो पीस हातरायचा, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा। आपले जी काही घटस्थापना, आपले घट बसलेले असतात, आता बऱ्याच महिलांकडे घट बसलेले नसतात, मग अशा वेळेस काय करायचं, घट बसलेले नसतात आणि ते म्हणतात आमच्या सासूबाईंकडे घट बसतात, आमच्या गावी घट बसतात, मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर तिथे आपल्याला पाठ करायचा आहे।
पण आता काही महिला ह्यामध्ये अखंड दिव्याची सुद्धा हे करतात. दिवा पाठ वाचन असताना संपूर्णपणे तेवत ठेवायचा आहे, तो मध्ये विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपलं तोंड हे पूर्वेकडे उत्तरेकडे असायला पाहिजे. मध्येच पाठ वाचन करताना कोणाशी बोलू नये, कोणाशी म्हणजे आपण फोन आला तर फोन घेऊ नये. फोन अगदी मोबाईल अगदी सायलेंट करून ठेवायचा आहे आणि आपलं संपूर्णपणे एक लक्ष आपल्या आई भगवतीच्या आई साहेबांच्या सेवेकडे असलं पाहिजे. मग आता सपोज आपण सेवेला बसलो आहेत, डोक्यावर ओढणी पाहिजे, ड्रेस घालणार असेल तर ओढणी, आणि कमीत कमी 9 दिवस, मी तरी सांगेल की 9 दिवस आई साहेबांची सेवा आहे तर साडी घाला. ज्या विवाहित महिला आहे ना, खरंच साडी घाला. 9 दिवस आई भगवतीचे जे रंग असतात त्याच पद्धतीने बऱ्याच महिला नवीन म्हणजे 9 दिवसांचे 9 रंग घालत असतात आणि साडी घालायची, डोक्याला कुंकू लावायचं, हातात बांगड्या घालायच्या, काचीच्याच बांगड्या घाला. आई भगवतीचा आशीर्वाद आहे हा आपल्या सर्वांसाठी, सौभाग्यवतींसाठी. आणि मुलगी असेल तरी पण बांगडी, डोक्याला कुंकू हे असलंच पाहिजे, डोक्यावर ओढणे हेही असलंच पाहिजे. त्याशिवाय केंद्रातही बसू नये आणि आई साहेब स्वामी महाराजांसमोर आपण डोक्यावर पदर घेऊनच बसावं असतं. आता त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ करताना हे बघा, असा हे दुर्गा सप्तशती पाठ असतो ज्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली असते की ग्रंथ हातात घेऊन वाचू नये. सप्तशती पाठ एकदम आपण स्वतःला ऐकू येईल एवढ्याच भाषेत वाचायचं आहे. आवाजाचा चढ उतार वगैरे करून आपल्याला वाचायचं नाही, मध्ये सूर लावायचा, ताल लावायचा असं काहीच करायचं नाही. आपल्या शांतपणे भाषेत बऱ्याच महिलांना माहिती असेल पाठ कसा वाचायचा. जर पाठ कसा वाचायचा याची माहिती जर हवी असेल तर मी एकदा व्हिडिओ नक्की शेअर करेन की दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करताना कसं सुरता म्हणजे एका लयात म्हणायचं. आपण म्हणतो की मध्येच पाठ वाचताना उठू नये, त्याचबरोबर मध्ये शिंका आली, ढेकर आली तर आचमन करावे. शक्यतो पाठ वाचन हे फक्त थोडासा नाश्ता करून वाचलं ना तर खरंच चांगलं असतं. बघा, सकाळी एकतरच सकाळी ब्रह्ममुहूर्तानंतर तुम्ही पाठ वाचन हे कधीही करू शकतात. आता आपण पाठ वाचन करतो तेव्हा भोजन करायला सांगितलेलं नाही. भोजन का करू नये तर अर्थात आपण जेव्हा पाठ वाचन करतो तेव्हा आपल्याला जांभळी येते. त्या जांभळी आल्यावर आपलं पाठ वाचन करताना लक्ष लागत नाही, मध्येच झोप येते, मध्येच वेगळे विचार येतात. मग अशा वेळेस पाठ वाचनाची योग्य वेळ ही सकाळची पाहिजे. कमीत कमी थोडासा हलका नाश्ता असं करून मग आपण पाठ वाचन करायचं आहे. आता पाठ वाचन करताना जर मध्येच जांभळी आली, शिंका आली तर आपण कमीत कमी हात बाजूला ठेवून म्हणजे पुन्हा आणि किंवा बाथरूमला जाण्याची वेळ आली तर तोंड हातपाय धुवून पुन्हा वाचन करा. पण एका बैठकीतच पाठ वाचला गेला पाहिजे. याच्यासाठी कमीत कमी नाश्ता आणि छानपैकी स्वच्छ वस्त्र घालून छान म्हणजे आपण एक आनंदी उत्साहाने आपल्याला आई भगवतीची ही सेवा करायची, म्हणून ही सेवा करायची. आता बघा, आपण जे आसन घातलेलं आहे त्या आसन बसण्यासाठी शक्यतो हिरवा असेल ना तर खूपच छान. आता जेव्हा पाठ वाचनाची वेळ येते तेव्हा पहिला हा मंत्र म्हणायचा आहे, नमो देवी महादेवी शिवाय सतत नमा, नम प्रकृती भद्राय नियत प्रणता स्मता. त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठातलं हे स्वामी स्तवन आपल्याला हात जोडून महाराजांना म्हणायचं आहे. आणि त्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे झाल्यावर एक माळ स्वामी महाराजांची माळ घ्यायची आहे आणि एक माळ बघा, एक माळ घ्यायची. एक माळ घेताना एक मंत्राला एकच मणी ओढायचा आहे आणि एक माळ आपल्याला नवरनव मंत्र ओम ऐन ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम ऐन ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं येतं ते देव्या कवच. देव्या कवच हे अतिशय देवीला प्रसन्न करण्यासाठी वाचलं जातं. हे बघा किती नंबर पानावर आहे तर 16 नंबर पानावर देव्या कवच आहे, तुम्हाला दिसत असेल. हे देव्या कवच आपल्याला वाचून झाल्यावर ही अर्गला स्तोत्र आहे. हे बघा, अर्गला स्तोत्र, किलका स्तोत्र आणि रात्री सूक्त हे सगळं म्हणून झाल्यावर आपल्याला 1 ते 13 अध्याय पहिला इथून सुरुवात करायची तर 13 अध्यायापर्यंत आपल्याला संपूर्णपणे दुर्गा सप्तशती पाठ हा वाचन करायचा आहे. आता दुर्गा सप्तशती पाठ 1 ते 13 अध्याय झाला तर त्यानंतर तुम्ही तंत्रोक्त देवी सूक्त आहे, लगेच तिथेच प्राथमिक रहस्य
वैकृतिक रहस्य आणि त्याच्या पुढे लगेच आपण मूर्ती रहस्य आहे आणि हात जोडून देवा परत क्षमापण स्तोत्र म्हणायचं आहे। बघा हे क्षमापण स्तोत्र आहे का जेणेकरून पाठ वाचताना तुमच्याकडून काही चुका झाल्या तर मग तुम्ही पाठ वाचताना तुमच्याकडून एखादा शब्द वेगळा उच्चारला गेला त्यासाठी हे आई साहेब माझ्याकडून तुझी स्तुती करताना तुझं स्तोत्र वाचताना तो काही चुका झाल्या असेल तर त्यासाठी क्षमस्व असावे ह्यासाठी आपल्याला देवापरा क्षमापण स्तोत्र घ्यायचं आहे। तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ 14 पाठ का करावे तर नवचंडी यागाचं फळ मिळतं म्हणून दुर्गा सप्तशती पाठ हे केले जातात। बऱ्याच महिला अशा आहेत की 14 पाठ ह्या करतातच आणि ज्यांना अजिबात वेळ मिळत नाहीये मग त्यांनी काय करायचं आहे की दुर्गा सप्तशती पाठातलं आपल्याला सुरुवातीला आपण संपूर्णपणे बघा जो काही एक तर संपूर्णपणे 9 दिवसामध्ये एक तरी पाठ झालाच पाहिजे। तुम्हाला 5 पाठ करणं शक्य आहे तर 5 करा, 7 करा, कमीत कमी 9 करा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात। पण जर तुम्हाला काहीच करणं शक्य होत नाहीये तर तुम्ही सुरुवातीला आपल्याला जसं की आता पाठ वाचन करताना कसं आहे की स्वामी स्तवन आहे, त्यानंतर देव्या कवच आहे, स्वामी महाराजांची माळ, नवरनव मंत्र हे सगळं घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर अर्गला स्तोत्र, किलकम स्तोत्र आणि पहिला अध्याय वाचायचा आहे। पहिला आणि दुसरा अध्याय पहिल्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी सेम आपल्याला पहिली प्रोसेस करायची आणि तिसरा आणि चौथा, परत तिसऱ्या दिवशी 5वा आणि 6वा असं आपल्याला अध्याय वाचन करायचे आहे। ह्यामध्ये तुमचा एक तरी पाठ एक चांगल्या प्रकारे पूर्ण होतो। बऱ्याच महिलांना गावाला जायचं असतं किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अडचणी असतात, लहान मुलं असतात, काहीही कारणामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही। एकतर नवरात्रामध्ये केलेली सेवा ही आई भगवती आपलं वर्षभर संरक्षण करीत असते, यासाठी म्हणजे आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते। म्हणून या 9 दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ हे खूप महत्त्वाचे असतात। आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही। आई कुलदेवतेची सेवा कशासाठी असते तर संतती प्राप्तीसाठी, संततीच्या समस्या सुटण्यासाठी, संततीचं पुढचं भविष्य चांगलं होण्यासाठी, वैवाहिक समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी, नोकरी संदर्भातल्या समस्या सोडवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं आपण सगळेजण म्हणत असतो पैसा येतो पैसा टिकत नाही, पैसा येतो पैसा टिकत नाही, ह्यासाठी आपल्या आई भगवतीच्या आपल्या कुलदेवतेची सेवा खूप महत्त्वाची असते। मग तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या आपल्याला ही सेवा करायचीच आहे। हे झाल्यानंतर येतं ते आपण ह्यामध्ये परान्न वर्ज करायचं आहे। आपण ठरवायचं की आता दसऱ्याच्या दिवशी पर्यंत आपल्याला दसऱ्याच्या दिवशी खूप घाई असते, पण सपोज धरला एक दसऱ्याचा दिवस आणि असं 10 दिवसांमध्ये आपण 14 पाठ कधीही करू शकतो, 9 दिवसांचा आहे पण 14 पाठ कधीही करू शकतो। मग ह्यासाठी काय करायचं, यामध्ये आपण परान्न वर्ज करायचं। ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मांसाहार, मद्यपान घरात कोणीही करू नये। तुम्ही करताय, आम्ही बाहेर जाऊन हे करतो, बरेच लोक काही असतात की ते मद्यपान सुद्धा करतात, अजिबात करू नये। यामध्ये कुणालाही वाईट बोलू नये किंवा अपशब्द वापरू नये। आपल्या आई साहेबांची स्तुती आपण जेवढ्या तळमळीने आणि श्रद्धेने करू ना तेवढं खूप महिलांना दुर्गा सप्तशती पाठ हा आहे ना मांडी घालून बसता येत नाहीये किंवा तुम्ही गर्भवती आहात तुम्हाला पारायण करता येत नाहीये आणि ज्या गरोदर महिला असतात त्यांनी अगदी 9 महिन्यापर्यंत हा पाठ करू शकतात। पाठ करण्यासाठी काही अडचण नाही, पण ज्यांना पायामुळे बसता येत नाही, ज्या गरोदर आहे मग तुम्हाला 7व्या महिन्याच्या पुढे काही दिवस लागले तर तुम्ही चेअरवर बसून तुम्ही समोर टेबलवर ग्रंथ ठेवून आपल्याला हा पारायण करायचा आहे। जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करताना जसं ग्रंथ वाचन झाल्यानंतर पुन्हा झाकून ठेवतो ना त्या पद्धतीने पुन्हा झाकून ठेवायचं। तुम्ही पाटावर ठेवा किंवा टेबलवर ठेवा, पण लक्षात ठेवा पाठ करताना मध्ये कुणाशी बोलायचं नाही आणि मध्येच कुणाशी फोन घ्यायचा नाही किंवा कुठल्याही कामामध्ये आठवलेलं लगेच उठून जायचं नाही, अजिबात नाही, तुमच्या वेळेनुसार। आणि सगळ्यात महत्त्वाचं दुर्गा सप्तशती पाठ हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे राहू काळात केल्याने तुम्हाला चांगल्या फळांची प्राप्ती होत असते। तुम्ही कशासाठी करायचा हे तर सांगितलं, पण जर राहू काळ प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा असतो त्या दिवसामध्ये तुम्ही राहू काळामध्ये दुर्गा सप्तशती पाठ केला तर त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळत असते आणि राहू काळात केलेली आई भगवतीची सेवा ही तिच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते। म्हणून आई साहेबांच्या ह्या सेवेला अतिशय महत्त्व आहे। म्हणून जेवढं शक्य होईल कमीत कमी 9 दिवस तरी आपल्याला
ह्या शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करायचेच आहे। दुर्गा सप्तशती पाठ अतिशय साधा आहे, सोपा आहे आणि जे भक्त आई भगवतीचे, आई साहेबांची ही सेवा खूप तळमळीने आणि श्रद्धेने करताना खरंच आई भगवतीचा आशीर्वाद त्यांच्यावर लाभतो, त्यांचे कामं मार्गी लागतातच। आणि त्यासाठी ही सेवा एक साधी नाही आहे, नियम पाळून करायचे आहे, हे सगळं करायचं आहे। पण आई भगवतीची सेवा कमीत कमी म्हणजे 9 दिवसामध्ये एकतरी पाठ झालाच पाहिजे, अखंड दिवा लागलाच पाहिजे। प्रत्येकाकडे बसतातच असं नाही, म्हणून आपल्याकडून ही सेवा झालीच पाहिजे। मंगल कलश आहे, घट आहे किंवा आपल्याला देवासमोर आपल्या कुलदेवतेचा अखंड दिवा 9 दिवसांसाठी लावायचा आहे आणि त्याच्यासमोर बसून मग आपल्याला दुर्गा सप्तशतीचा हा तुम्ही 9, 14 असे पाठ घ्यायचे आहेत। मग तुम्ही 5 पण घेऊ शकतात, 7 पण घेऊ शकतात। अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे हे पाठ करायचे आहेत। बघा, आई साहेबांची कृपा खूप महत्त्वाची असते। जसं आपण म्हणतो ना की पित्र आहेत, कुलदेवता आहेत, सगळ्यांचे आपल्याला कुलदेवतेची सुद्धा आपल्यावर कृपा प्राप्त होणं पण कुळाचं रक्षण करते ती, म्हणून ती खूप महत्त्वाची आहे। डोक्याला कुंकू लावून, हळद कुंकू लावूनच करायचे आहे। आई भगवतीला ही सेवा खूप तिची आवडती सेवा, ही त्या आवडत्या सेवांमध्ये ही खूप महत्त्वाची सेवा, तिला ही खूप आवडते। तेव्हा आजच्या पुरते इतका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि आई साहेबांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।